काय होणार नाही हो, फक्त ते कर्म आपल्याला आपल्याच कर्माचं वाईट फळ देईल. बाबा हरिपाठात काय मस्त म्हणतात, केले कर्म झाले, दुसरं काही येत नाही हो, केलेलं कर्म भोगायला येतं, दुसरं येणार नाही. आपलं वाईट दुसऱ्याला करायला अजिबात वेळ नाही. निमित्त जरी तो असला तरी त्याचं जर मूळ आपण शोधलं तर आपलं वाईट हे आपणच केलेलं असतं. म्हणजे आपलंच कर्म आपल्याला ते बाधक ठरतं. त्याच्यामुळं आपण ते कर्म करताना विचार करावा. विचार करून म्हणजे जाणीवपूर्वक ते कर्म करा, असं निळोबरायांचं म्हणणं आहे. करणे ते हेची करा, करणे ते हेची करा, करणे ते हेची करा, करणे ते हेची करा. नरका घोरा का जागा, 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 नरका घोरा का जागा. महाराजांनी आधीच सांगून ठेवलं, आपण सगळे प्रवासी आहोत. आपला प्रवास जन्म झाल्यापासून सुरू झालाय, जायचं तर आहेच, पण आता असं काहीतरी कर्म करा की त्या कर्माने तुम्ही योग्य त्या ठिकाणी जा. पण ती सगळ्यांचा आपला रस्ता जाताना चुकलेला दिसतोय. साधू संतांना चुक लोसा दिसे पंथ, गेले संत तो ऐसा. साधू संत ज्या मार्गाने तिथपर्यंत गेले त्या मार्गाला हा समाज जाताना त्यांना दिसत नाही. मग यांनी निवडलेला मार्ग त्यांना कुठे घेऊन जाणार आहे? नरका घोरा का जाता. नरकात जास्त जाण्यापेक्षा तिथं काहीतरी आपल्या कर्मामध्ये बदल करा आणि सद्गुरूंच्या सान्निध्यामध्ये येऊन काय करा? भक्ती करा. ती भक्ती तुम्हाला त्या मार्गाने देवाने सांगितले हो, भक्ती योगश मद्गती, म्हणजे भक्तीने तुला मी प्राप्त होईल. करा हरी भक्ती परलोकी एका, सोडवील यमा पासोनिया, सोडवील यमा पासोनिया. हरीची भक्ती करा हे ते सांगतील हो. नाही घडली तर मग किती अशी वाईट वाईट प्रमाण लिहून ठेवले. माणसं काय तुमचे असं, तुमचे तुकाराम महाराज, तुमचे महाराज शिव्या देतात, कधी आपले हो असं त्यांचं म्हणतात. त्या शिव्या देतात, त्या शिव्यांमध्ये चांगले हो, ज्याला वाटतं का या शिव्या मला दिल्यात त्यांनी, त्यांचा उद्धार आहे. ज्यांचा ते लक्षात गेलं पाहिजे ना. माऊली काय म्हणते हरिपाठामध्ये, पर्वताप्रमाणे पूर्ण करून पुढं नाही जास्ती भक्ती तो पती अभक्त. अजून पुढं नाही जास्ती भक्ती हरिसी न भजत. हरिसी भजन करत आहे. नामबाबांनी आणखीन जबरदस्त टोळा दिला, भक्तिविन पशु कशाशी वाढला, किंवा भक्तिवीण माती मुखी. अजून अजून पुढे असे कठीण बोलले तो आपल्यासाठी. त्या भक्तीने या करा हरी भक्ती, त्यांनी सांगावं, त्यांचं ऐकावं आपण तिथपर्यंत. त्यासाठी भक्ती करताना त्या भक्तीमध्ये कर्मप्रधान ती भक्ती असावी ना. ते कर्म करताना आपण ती दक्षता घ्यावी की आपल्या कर्मातून वाईट काही घडू नये. जर तसं घडलं तर त्या कर्मातून चित्ताची शुद्धी होते. चित्ताच्या शुद्धीला, त्या निर्मितीला ते कर्म आपलं कारण आहे.
माणसाच्या मनामध्ये नुसता विचार जरी वाईट आला ना तर ते कर्माची प्रॅक्टिकल प्रत्यक्ष कर्म करण्याची गरज नाही. कसं आपण जर व्यवहारात बघितलंय, कोर्टात गेलो, कोर्टात जर असं एखाद्याने अपील केला की हा मला मारण्याचा प्रयत्न करतोय असं मला वाटते, त्याच्या मनात तो उद्देश आहे, तो हेतू आहे, तर तिथं वरती बसलेला जज पुराव्या अभावी नुसत्या हेतूवर त्याला शिक्षा देणार नाही. पण हा जो जज आहे आपल्या मनात नुसता हेतू जरी आला ना, आपण ते कर्म नाहीच केलंय, वाईट कर्म नाही केलं, वाईट कर्म करण्याचा हेतू जरी मनामध्ये आला तरी ते पण कर्म आपल्याला वाईटच फळ दिल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल एवढा कर्माचा लहान विचार आहे, बारीक विचार आहे, बापूंकडून आपण ऐकलेला आहे. सहज देव म्हणाला पांडवांना, चला आज आपण वनभोजनाला जाऊ लांडरच्या रानात. आणि मग तिथं गेल्यावर देव म्हणतोय की फळं त्या झाडाची खाली पाडली ना, भूक लागली म्हणून, आता जा आणि आपलं पुण्य तिथं समर्पण करा आणि ती फळं काय वरती. आता सगळ्यांनी गेले पण द्रौपदी मातेची ते फळ लावायला गेले, ते लागलं नाही. ते तिचं पुण्य तिथं कमी पडलं. चरित्रामध्ये असं काय की नुसता विस्तार नको त्या चरित्राचा, पण सगळ्यांना माहिती आहे नुसता फक्त त्यांच्या मनामध्ये तो विचार आला, जसे माझे हे 5 पती आहेत तसा कर्णाला पाहायला वाटलं की हा पण तो पांडवांचाच अंश असल्यामुळे असावा, असं फक्त मनात वाईट विचार आला. तरी एवढं गती की देवाकडे बघते, देव तिच्याकडे बघतात आणि त्या नजरेतून त्यांनी ते ओळखलं की देवाने माझी अशी फजिती केली. विषय काय सांगायचा आहे की एवढा बारीक विचार कर्माचा केला जातो. महाराज एका अभंगामध्ये म्हणतात ते कर्म बळीवंत दुस्तर, पुरे हा संसार कर्म बळीवंत दुस्तर. एवढा ते कर्म घातक आहे, त्याची आपण व्यवस्थित काळजी घ्यावी आणि ते कर्म सद्गुरूंच्या आश्रयाने ते सांगतील त्या प्रकारे करावं. तिथं आपली बुद्धी आपलं डोकं वापरू नये. त्यांनी सांगितलं ना, कुठेतरी आपण ते चिंतन ऐकले बापूंकडून काय की सहज स्वामी समर्थ रामदास स्वामी निघाले. जाताना त्यांनी सांगितलं की हा निशाण घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे, पण निशाण खाली पडता कामा नये किंवा त्याला खाली असं लवंडायचा नाही. तर समोर एक झाड आलं मोठं, आता त्या झाडाची फांदी समोर आल्यामुळं तिथून जाता येणार नाही, तो खाली तरी करायला पाहिजे किंवा ती फांदी तरी काय करायचं. स्वामी म्हणतात की निशाण नाही खाली करायचं, मग झाडाची फांदी तोडा. कल्याण स्वामींना सांगितलं तुम्ही चढावरती, ते निघाले. चढताना परत काय सांगितलंय, लक्ष द्या, फांदीच्या उलट बाजूला बसायचं आणि फांदी तोडायची आहे. आता त्या फांदीच्या उलट बाजूला बसून जर फांदी झाडाची तोडली तर कुठे पडणार आहोत, खाली पडणार. आणि खाली एक मोठी खोल विहीर आहे. आता हा विचार त्यांनी पाहिला नसेल का, त्यांना ती विहीर दिसली नसेल का, नाही. पण जे कर्म करायला सांगितले त्या कर्म स्वतःच्या बुद्धीने नव्हता, सद्गुरूवर असणारी निष्ठा श्रद्धा, त्याच्यामुळे ते त्या फांदीवर बसले. स्वामींनी सांगितलं म्हणून ती फांदी तोडली आणि ते खाली त्या विहिरीत जाऊन पडले. पडल्यावर बाकीच्या अश्रद्धावान लोकांच्या मनात आलं की काय जर नको हवा असेल आपल्या या दिंडीमध्ये हा मनुष्य, तर त्याला सांगायचं बाबा जातो आमच्यात ना, पण असं कशाला स्वामींनी करायचं, असं पण विचार करणारी मंडळी आहेत. सद्गुरूंवर संशय घेणारी माणसं आहेत. पण मग स्वामी विचारतात सगळ्यांच्या समवेत, काय बाबा अंबाजी तुझं कसं आहे, त्याचं नाव मूळ अंबाजी ना, तो म्हणते बाबा माझं कल्याण आहे. तिथपासून नाव ते कल्याण स्वामी.
सद्गुरूंच्या वचनावर विश्वास ठेवून ते केले म्हणून त्यांच्यावरती कृपा झाली हो. समर्थ रामदास स्वामींनी दासबोध सांगावा आणि त्यांनी तो लिहून काढावा एवढा अधिकार त्याला तो प्राप्त झाला. विठ्ठल आपला विषय की कर्म असा बारकावा शोधून अतिशय चोखपणे ते करावं म्हणजे चित्ताची शुद्धी होते. अजून एक नागदाबांचा एक वेगळा अभंग आहे. चित्ताची शुद्धी कशी होते. मोह ममता ही समूळ नासावी देवाची पाहावी आत्मशुद्धी. आपल्या अंतरंगामध्ये असणारा मोह आपल्याकडे असणारी ती माया ममता यांचा जेव्हा समूळ नाश होईल निघून जातील आपल्यातून तेव्हा आपलं चित्त काय होईल शुद्ध होईल. एवढं चित्ताचे ते दोष बरेच आहेत हो. मळ आहे विक्षेप आहे आवरण आहे 3 दोष आहेत. ते तिन्ही दोषांची काय करायचं आहे निर्मूलन करायचं आहे. तिघांसाठी वेगवेगळे प्रकार आहेत. मळ दोष आपण तीर्थयात्रेला गेलो म्हणजे ते निघून जातोय. पण विक्षेप आणि आवरण हे दोष थोडेसे अजून घातक आहेत. ते घातक दोष असल्यावर ते सद्गुरूंच्या सान्निध्यात उपासना केल्यानंतर किंवा त्यांच्या समवेत राहूनच या विक्षेप आणि आवरण दोषाचं निवारण होऊ शकतो. पण आपली स्टेप पहिली तिथून पाहिजे ना. तीर्थयात्रेला जा आपण संत संघामध्ये या सत्संगामध्ये राहून ते जे आचरण करतात ते आपल्यामध्ये थोडं थोडं का होईना आचरणामध्ये आणूया. तेव्हा आपण एक पुढं स्टेप बाय स्टेप जाऊ. मळ विक्षेप आवरण ते झाल्यावर आपल्याला कुठं ते परोक्ष ज्ञान होईल. नंतर ते अपरोक्ष ज्ञान होईल. मग दुःखाची निवृत्ती आणि सुखाची अर्थात आनंदाची प्राप्ती होईल. ते म्हणजे काय समाधान. विठ्ठल मग ही चित्तशुद्धी झाली आपली की आपण त्या परमार्थाला खऱ्या प्रकारे काय होतोय अधिकारी म्हणजे त्याला शब्दात काय दादामध्ये पात्र आपल्या अंगामध्ये ते पात्रता पात्र आपण सगळेच आहोत. बापू काय सांगायचे आपण सगळेच पात्र. कधी कधी विनोद म्हणून बोलायचे 18 वर्ष झालेल्या मुलाला पंतप्रधान होण्याचा पण आहे हो. सरपंच होण्याचा तो पात्र आहे. पण त्याच्या घरात त्याला कोण मानत नसतील तर तो निवडून येईल का. तशी आपण सगळीच देख मनुष्य जात सकळ स्वभावातात सगळी भजनशील आहेत सगळी भक्ती करणारे आहेत. पण सगळे अजून त्याला पात्र झालेली म्हणजे पात्रता अंगामध्ये आलेली नाही. ते येण्यासाठी आपण त्या अधिकारी असावं असं निलोपार आहे. अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. साधना चतुष्टय 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 साधना
प्रत्येक शब्दाला एक अनुबंध चतुष्टय असतं. जे अधिकारी, नंतर ते विषय, प्रयोजन, हे सगळं त्याच्यामध्ये असतं. त्याच्यामध्ये एक नंबरचं आहे ते म्हणजे काय, अधिकारी. मग तो अधिकारी पण कसा असावा, साधन चतुष्टय संपन्न असं सांगितलंय. साधन चतुष्टय संपन्न म्हणजे काय, त्याच्याकडं विचार करण्याची कला, काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे, त्याला काय शब्द वापरला, आत्मा ना आत्मा विवेक. नंतर पुढे वैराग्य, नंतर पुढे षड संपत्ती आणि मोक्ष इच्छा. हे 4 गुण ज्याच्या अंतरंगामध्ये आहेत तो साधन चतुष्टय संपन्न असं आहे. कुठं कुठं मिळाले चतुष्टय वारकरी असं ते प्रमाणामध्ये 4 वारकरी एकत्र आले असा त्याचा अर्थ नाही. साधन चतुष्टय संपन्न अशा अधिकारी तिथं ते पाहिजे. त्याच्यामध्ये आपल्या जवळ तो विवेक असावा, काय योग्य आहे काय योग्य आहे ते. आपल्या मनामध्ये अशी कल्पना येते कधी कधी एकच मन आहे. कावळ्याचा कसा एकच डोळा आहे ना, तसा मन पण एकच आहे, पण तो कसा दोन्ही बाजूला बघतो, तसं आपलं एक मन आपल्याला साक्ष देतं प्रत्येक वेळेला की समोर ही जी गोष्ट आपण करायला जातोय ती चुकीची आहे. अगदी दरडावून सांगतो एक मन आपल्याला सांगतो चुकीची. आता मी एक मन बोलतो म्हणजे एकच आहे ते, पण तरी दुसरा विचार परत आपल्या मनात येतो की चालेल, काय होते एवढे आणि काय होते असं येतं की नाही मनामध्ये. जे अयोग्य ते अयोग्यच असं म्हणण्याची, असा विचार जागा होण्याची ती पात्रता त्याच्या अंगामध्ये पाहिजे. आणि एकदा कधी झालं त्याच्यापासून परत ते तिकडं म्हणजे वृत्तीच नाही. वमन ते मनी बैसलेसे, म्हणजे एखाद्या कुत्र्याने ओकारी टाकावी आणि ती त्या कुत्र्याने परत घ्यावी. हो, आपल्या माणसाचं तसं नाही ना, उलटी जाऊ दे थुंकी पण मनुष्य आपण परत घेत नाही. मग वाईट विचार, वाईट कर्म आपण ते कसं घेतो, ते कसं करायला धावतो, याचा मतलब म्हणजे सगळेच. हो, आपण जरी आपण उभा असतो तरी आपण आपला प्रत्येकाचा विचार करा. काही गोष्टी आपल्याला कळतात चुकीच्या आहेत तरी आपण ते कधी कधी करतो. म्हणजे आपल्याकडे तो आत्मानं आत्मा विवेक जागा झालेला नाही, ते वैराग्य आपल्याला अजून मिळालेलं नाही. आणि जी तिसरी पाहिजे सांगितले षड संपत्ती, त्याच्यामध्ये शम आहे, दम आहे, उपरती आहे, तितिक्षा आहे, श्रद्धा आहे आणि पुढे समाधान. म्हणजे आपला इंद्रियांचा निग्रह शम आणि दम म्हणजे नंतर मनावर ताबा, ह्या गोष्टी झाल्या पाहिजे. उपरती आपल्याला असं वाटायला, म्हणजे जे महाराजांना वाटलं ते आपल्याला नाही वाटत. ते म्हणतात संसाराच्या अंगी, ते बोलतात. आपण नाही बोला, आपण फेटा सोडला की परत तिथंच जातो. ती शेणकीतली घुबी कशी जाते ना परत शेणकीमध्ये, तिला तो शेतकरी बाहेर काढतो, त्याला वाटतं तिला पंख आहे, त्याने जावं आणि फुलावर बसावं, फुलामधला मकरंद खावा, पण ती परत त्या शेणकीत जाते घाणीमध्ये. तसं आपलं आहे. आपण तिकडं त्याच्याबद्दल उपरती निर्माण आपल्याला होत नाही. आणि त्याच्या पुढची अवस्था ती म्हणजे ती तितिक्षा. काहीही सांगा तरी तो मनुष्य त्या दुसऱ्या अध्यायामध्ये वर्णनामध्ये स्थित प्रज्ञ, स्थिर, त्याच्या चेहऱ्यावर फरक नाही. हो, काय दादा सांगतात, मांडवकर दादा, की प्रभू रामरायाला वशिष्ठ गुरु ऋषींनी मुहूर्त काढल्यावर दशरथ राजाने आमंत्रण पाठवलं आणि बोलवून घेतले प्रभू रामरायांना. मुहूर्त काढणारे कोण आहेत? कुळगुरु वशिष्ठ. सांगितलं कोणाला? अयोध्या नरेश दशरथ राजाला. त्यांनी सांगितले मुलाला बोलवा, म्हणजे प्रभू रामरायांना बोलवा. आणि मग आनंदाच्या घोषणा म्हणजे ओघामध्ये सांगितले उद्या तुम्हाला सकाळी राज्याभिषेक करायचा आहे.
आता एवढा आनंद, पण प्रभू रामराजांच्या चेहऱ्यावर अजिबात काय बदल नाही. आणि हे सांगायला दशरथ राजा आपल्या राण्यांना गेला, सगळ्यांना सांगायला गेला. कैकेयीच्या महालामध्ये गेल्यावर काय अवस्था घडली, काय रामायण घडलं सर्वांना माहिती आहे. आणि परत मग नंतर प्रभू राम यांना समोर आल्यानंतर सांगितलं की उद्या सकाळी तुम्हाला वनवासात जायचं आहे. आता पण चेहऱ्यावर काहीच बदल नाही. आपल्याला नुसतं कोणी नजरेने जरी बघितला किंवा नाही बघितला तरी आपला चेहरा एकदम काळा बावरा असा होतो. एवढा परिणाम आपण ते करून घेतो. त्यांच्यावरती तितिक्षा आहे. थोडक्यात काय, जैसी स्थिती आहे समयासी सादर भावे देव ठेविला तैसे राहावे. जसं असेल ना तसं असो, काय असो द्यावा भीत सदा समाधान. आता हे 4 त्या नंतर 5वी ती म्हणजे श्रद्धा, मगाशी आपण बोललोय. आणि 6वी षडसंपत्ती ते म्हणजे समाधान. आपल्या अभंगामध्ये जो शब्द आहे समाधान, तो देवाला अनुसरून आहे. आणि इथं जे समाधान आहे ते साधन म्हणून आहे. आता आपण जे प्रमाण बोललो ना, जैसी स्थिती आहे तैशा परी आहे, तसं आहे त्या स्थितीमध्ये आपण समाधानी राहायचं. हे ज्याला जमलं ते. आणि त्याच्या पलीकडं आता सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे मोक्षाची इच्छा प्राप्ती होईल. म्हणजे इच्छा तर आपल्याला पाहिजे ना. आपण परमार्थामध्ये बापू बोलायचे, अरे नुसता जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत, सगळं हा नुसता देखावाच चाललाय हो. श्री गुरु राऊत बाबा त्या रील येतात ना छोटे छोटे, त्यात ते काय म्हणलं असेल की कीर्तनामध्ये घुसखोरी झाल्यामुळं आता एक पक्वास पुरत नाही. मग तिथं तबला लावला जातो, नंतर मोबाईलला धून लावली जाते. एक माणूस झोपेल असा त्याचा ऑर्गन तो आणला जातो, तो पण लावतात. या सगळ्या गोष्टी कमी होऊन एक असा तो पॅड आलाय, त्या पॅडवर नुसतं काठीने वाजवलं ते सगळे आवाज निघतात. ह्या सगळी साधन त्याच्यात आली. आता फक्त ती ते तमाशात ती बारकी ढोलकी घालून ते नाचतात ना, तशी फक्त यायची राहिली. कारण ती पण जर अशी उभी केली इथं शोभो शोभोला करतात तशी ती जर वाजवली तर अख्खा तमाशात या परमार्थामध्ये आला असं होईल. काय झालंय की त्या तमाशातल्या लोकांना थोडासा उद्वेग तयार झाला आणि ती या परमार्थामध्ये आली. आणि या परमार्थातली माणसं मात्र तमाशाकडे जायला तर त्यांना वाटतं ही साधनं सगळी असावी. साधी चाल किंवा साधी पक्वास वाजवली की रंग येत नाही, जास्त हलून डुलून वाजवायला लागतं. नको नको ते बोल मारले की असं वाटतं आता कीर्तन म्हणजे निंदा असं नाही, त्यांचं बोलणं आहे. आपण अजून काय आपलं ते पात्र नाही की आपण ते असं बोलावं समाजाला. चाललंय सगळं आनंदामध्ये चालूया, पण हे कुठंतरी थांबलं पाहिजे. नंतर म्हणलं या अनुषंगाने ज्या भावनेने सांगायचा विषय काय होता बापूकारामध्ये, ज्या भावनेने आपण या परमार्थामध्ये यायला पाहिजे. कोणती भावना की आपण आज ना उद्या मरणार आहोत. तर मग कसं आपण गायचो, षडोक्षी आणि हाची ठरावया पुढं नाशिवंत हे जाणार आहे असं समजून 3रं चरण आहे, संत समागमी करावी तातडी. हा तिथं ते येण्याची तातडी करावी. आलीच माणसं सगळी, पण आल्यानंतर आपला उद्देश विसरलेले आहेत. आपण का आलो इथं, काय एवढा लांबून खर्च करून इथपर्यंत आलो आपण. इथं पण हो तो उद्देश लक्षात असावा ना. आपण का बाबांच्याकडे वडीला जायचं, का आपण त्यांच्याकडून तो अनुग्रह घेतलाय, काय ही
आचारसंहिता आपण स्वीकारलेली आहे. फक्त कीर्तनाला जाणं, हरिपाठाला जाणं, नाचणं याच्यासाठी आहे का ती? नाही ना. आपल्या जीवनाचा उद्धार, आपलं कल्याण व्हावं अशी तळमळ, आपल्याला मोक्ष मिळावा अशी तळमळ, त्या तळमळतेने परमार्थामध्ये आपलं येणं पाहिजे. ती मोक्षाची इच्छा पाहिजे. हे कधी होईल? स्टेप बाय स्टेप निळोबारायांचा अभंग पाठीमागून बघत घेऊया. कर्म जाणीवपूर्वक करा, त्याने चित्ताची शुद्धता आपल्याला आपली होईल ना. चित्त शुद्धी झाली, आपण साधन चतुष्ट संपन्न अशा अधिकारी झालो की मग आपल्याला या मोक्षाचा, मुक्तीचा मार्ग दाखवणारे सद्गुरू काय करते? विठ्ठल विठ्ठल आपण आपल्या जोरावर जर गेलो, मनोमार्गे गेला तो तेथेची भोगला. पण आपल्यावर जर साधू संतांचा शिक्का असेल, कुठे हरिपाठामध्ये तसं आपल्यावर साधू संतांचा जर शिक्का असेल तर मग आपला मार्ग बरोबर हो. मोक्ष रेखेला भाग्य विनाटला, मोक्ष रेखेला भाग्य विनाटला, मोक्ष रेखेला भाग्य विनाटला, मोक्ष रेखेला भाग्य विनाटला. त्यांचा शिक्का पाहिजे आपल्यावर. नुसते आपण बाजारात जाऊन एक 200 रुपयामध्ये 10,000चा बंडल जरी आणला, 200 रुपयाने 20 रुपयात पण मिळतं यात्रेमध्ये 10,000चा बंडल, पण त्या नोटा खोट्या आहेत ना, त्याच्यावर रिझर्व्ह बँकेचा शिक्का नाही. साधूंचा अंकित होऊन आपण तो मार्गक्रमण केला तर ते होईल. लाडकी लेख मी संतांची, त्यांची लेख म्हणून आपण जर असलं तेव्हा तो पुढे प्रमाण आहे. हो, मजबरी कृपा बहुतांची कृपा, नंतर आधी आपण त्या संतांचे, सद्गुरूंचे, साधूंचे आहोत असं बनून जाऊया. आपल्या मस्तीमध्ये गेलो ना तर मग तिथं आपला घात काही होईलच. तिथपर्यंत जाणारच नाही स्वतःच्या मर्जीने. आतापर्यंतचा सगळा जर आपण इतिहास पाहिला पारमार्थिक दृष्टिकोनातून, जे जे जिथपर्यंत गेलेत ते सद्गुरूंशिवाय कोणीही देवापर्यंत पोहोचलेला नाही. नामदेवरायांचं काल चरित्र, कालचं कीर्तन जरा म्हणजे ते असे सांगत होते ना, कीर्तन थोडाच होता पण त्यांनी जी कीर्तन मर्यादा आहे त्याचा देवाच्या जवळ पुजारीच्या देवाचे म्हणा कालचे कीर्तनकार काय मर्यादा सांगितली? जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या. हे तिथं सांगताना असं वाटतंय की प्रत्यक्ष देव नामदेवरायांसमोर बोलतात. नामदेवरायांची आई देवाला बोलते, देवाला असं हाताने धरलाय, परपटत नेते, ओढते, असं भावनिक होऊन त्यांनी सांगितलं. म्हणजे असं प्रत्यक्ष चित्र कालच्या कीर्तनामध्ये उभं राहत होतं. कसं व्हायला पाहिजे होतं कीर्तन ते बाकीची पण. हो, आता लाईव्ह इथं तर मी केलंय, ते जायचं काहीतरी वेगळं व्हायचं. छान चिंतन होतं कालचं. प्रसंग आपल्या ओळखीचाच होता तरी पण त्यांची सांगण्याची भावना मात्र वेगळी होती. आपण विषय कुठे आलो, आपलं चिंतन कुठे आहे की आपल्याकडे ती मोक्षाची इच्छा निर्माण व्हावी. ती निर्माण झाली आणि ती झाल्यानंतर स्वतःच्या मर्जीने तो प्रवास सुरू करू नये, गुरूंच्या कृपेने करावा, गुरूंच्या कृपेने. मग त्या सद्गुरूची कृपा, गुरु आपल्याला भेटतील खरे, भेटल्यावर
त्यांची कृपा आपल्याला व्हायला पाहिजे. त्यासाठी गुरूंची आपल्याला काय करायला पाहिजे, भक्ती. तसे सद्गुरू पण असे भेटत नाही हो. असे जे भेटतात त्याला काय बोलायचं, अडगा गुरु बाडगा चेला, दोघांचा बोल. हा, तसे पाहिजे 50 भेटतील, पण ते नाही. कोणता सद्गुरू असावा, जो जाणे बरोबर, जो देवाला जाणते, तो ऐसा गुरु पूर्णपणे तुटे भेदाचे कडसणे, देहावीन लोटांगणे तया प्रभूशी. जो आपल्याला देवाचं दर्शन करून देईल, ज्याला झालंय, ज्याला देवाचा साक्षात्कार झालाय, अशांना आपण काय करूया, शरण जाऊया. जर त्यांना शरण गेलो तर ते आपल्याला दाखवतील. ज्याचं स्वतःच दुःख निवारण झाले नाही, तो आपलं काय दुःख निवारण करणार. जो समाधानी आहे त्याच्याकडे जाऊया. गुरु म्हणजे नक्की नाही. गुरु म्हणजे कोण, गुरु फार देवापेक्षा पण श्रेष्ठ सांगितलो. गुरु हा संत कोळीचा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविन देव तुझा नाही पाहता. हा, अशा भावनेतून त्यांची आपण भक्ती करूया. जर त्यांची भक्ती केली तर त्यांची आपल्याला काय होईल, कृपा होईल. त्या गुरु भक्तीमध्ये ते प्रसन्न झाले पाहिजे. सहज आपण प्रत्येक वेळी ते उदाहरण ऐकलेलं आहे. मला वाटतं मागच्या वेळी पण आपण ते सांगितलंय. काय, आपण एखादं काम सांगावं आपल्या मुलाला लांब जाऊ दे, तो घरातलं उदाहरण झाला व्यवहारातला. इथं आपण सगळे निघून आलो आणि आपल्यामध्ये आपल्याला काम सांगावं, जा आता पक्वास घेऊन ये, जा आता कीर्तन सुरू होईल. पटकन जातो आणि काय करतो, पक्वास घेऊन. काल पिंगासला कशा अवस्था आहे, आता तो पक्वास आहे दुसऱ्या माळ्यावर, तो मंदिरवर ते बाबा गेलते प्रवचनाला. कीर्तन आहे खाली शेतात. हे पक्वास कुठे आहे, गणपतीच्या देवळात. हे 4 पक्वास आहेत, 5 पक्वास आहेत. पक्वास आता हरिपणाला खाली घेऊन ये म्हणून तर एक मुलगा गेला नाही, पक्वास घेऊन आला. नुसताच त्या पक्वासाला गठ्ठेच ना आणले हो. गठ्ठ्या परत जावा लागला, परत तो गठ्ठ्याला गेला. आणलेले पक्वास किती पण गठ्ठ्याला तरी चढणार नाही किंवा लागणारच नाही अशी होती. म्हणून दुसरी आणायला सांगितली. दुसरी आणली ती पण तशी, तिची शाई उडाली होती. म्हणून परत म्हणाले लाल कलरची आण. परत त्याच्यामध्ये 2 लाल कलरचे असाव्या, त्यांनी जे पाहिजे ते आणली नाही, तर नको ती परत आणली. आता मुलं राहिलेली आहे ती आण, ती स्वतः आपल्याला पाहिजे. ती आणली तरी पण तिच्या त्या पिशवीमध्ये हातोडी नव्हती. म्हणजे जर पक्वास न्यायची असेल तर सगळ्या गोष्टीचा विचार करावा आणि ते पक्वास नाही. हा आपल्या रोजच्या जीवनातला उदाहरण आहे, इकडचा घरातला नाही. मग कसं ऐकावं, सद्गुरूंनी सांगितलेलं काम कसं ऐकावं, ते कसे प्रसन्न होते. धौम्य ऋषींचे शिष्य अरुणी, त्यांनी फक्त काय बोलले, बाळ अरुणी जेवलास का, कसे बोलले. त्यांचे 3 शिष्य होते, 3ही एकापेक्षा एक सरस. संत लीला अमृत चरित्रमध्ये त्यांचं आहे ते गाणं. त्यातलं तर अरुणीचं उदाहरण, जेवलास का, तर ते हो. विचार केला की बाबा असे का बोलले, जेवलास का. जेवणासाठी त्यांनी तैलबुद्धी म्हणजे काय, तेलाचा गुण काय, ते जर पाण्यावर पडलं तर सगळं जरी तसं व्यापतं ना. तसं तर एकाच वाक्याचा एवढा विचार केला त्यांनी, का असे बोलले असतील. जेवायला काय लागते, अन्न लागते. अन्न कुठे आहे, माझ्या ताटात. तेच अन्न आता कुठे आहे, शेतामध्ये आहे. आणि शेतामध्ये तिथं बघितलं तर पाऊस गेलेले बरेच दिवस झालेत आणि आता ते भात असं काय निसवलेलं आहे. तिथं आता पाण्याची गरज आहे. पण ते पाणी कुठे आहे, पार डोंगरातून ते ओहळीच्या बाजूला जात आहे. तेव्हा लक्षात आलं की बाबा असे का बोलले. म्हणून तो सरळ निघाला, त्या ओहळीला तिथं बांध घातला आणि त्या पाण्याला वळण देत देत
ते शेतापर्यंत आणले. शेत भरू लागला संध्याकाळपर्यंत. नंतर अशा होते की भरलेल्या शेतातनं पाणी ते वाहून जायला लागले. किती ती बिलं बुजवण्याचा प्रयत्न केला तरी पाणी जाते. एक ठिकाणी असं झालं की तिथं काही लावलं तरी राहत नाही शिल्लक, म्हणून स्वतः तो अरुणी तिथं आडवा झाला. कथा सर्वांना माहिती आहे. सद्गुरू कसे प्रसन्न होतील ते सांगते. कुठल्या कामावर आपल्या त्यांनी सगळं समर्पण तिथं केले, स्वतःला झोपून दिलंय आणि आडवा झाला आणि ते पाणी थांबवलं शेतामध्ये. संध्याकाळची वेळ झाल्यावर बाबा म्हणतात चला आता आपल्याला हरिपाठाला बसायचं आहे. हरिपाठाला बसायचं तर मग कुठे आहे अरुणी? पण ते असंच आहे आता हो. नेमका हरिपाठाच्या टायमाला हा कुठं जातो? मांडवाला निघून जातो नाही का. हरिपाठ असला की मनुष्य कुठून संध्याकाळी आपण ही जरी इथं असलो बोलत असलो तरी देवळात हरिपाठाला जात नाही संध्याकाळी. दुसऱ्यांना बोलून काय उपयोग आहे? आपण असं आपलं तर करायला पाहिजे ना. संध्याकाळी जर आपली ती संध्या असेल तर हरिपाठाला जावं देवळामध्ये. अजून सूट काय दिली बापू म्हणाले नाही गेलास तर कधी मनातल्या मनात तरी म्हण हो संध्याकाळी. तिकडे रत्नागिरीला गेलो होतो DED साठी. ते काय बोलतोच काय आहेत आमच्यामध्ये पण 24 पोरांमध्ये आम्ही 3 जण माळकरी आहोत. हा मग काय टेन्शन नाही, मग तुमचा रोज हरिपाठ होईल. नाही बोललो होतो हरिपाठ आमचा. अरे मग एकटा बसला कर हो. नसेल ना तर कुठेतरी रस्त्याला फिरायला तुम्ही निघताना तसे शतपावली करायला जा मुद्दाम बाजूला आणि मग तो चालू ठेव. झालंच पाहिजे हो. भले देवाच्या समोर देवळात नाही बसलो तरी ते चिंतन दिवसभरात हरिपाठ करू की संध्या आपला विषय वाढतो उगत काय की संध्याकाळी हा नेमका हरिपाठाचा टायमाला निघून जातो. पण त्यांना माहिती आहे अरुणी असा नाही, म्हणून त्यांनी शोधत त्याच्या पाठीमागे गेले. जसे बापू कोणी बोलायचे साष्टांग दंडवत झाली त्याची चिंता साधूच लागली असे कोणी आहे ना. साधक सद्भावे साष्टांग नमस्कार घाली असं. त्याची चिंता साधूच लागली. ती श्रद्धा आपल्या ऋषींवर असल्यामुळं त्यांना ती चिंता वाटली की हा बाळ नक्की गेला कुठे. म्हणजे शोधात ते निघाले आणि हाक मारायला लागले बाळ अरुणी अरुणी म्हणून. तेव्हा त्यांनी पाहिलं की त्या शेतामध्ये आडवा पडलेला आहे. सांगायचं काय की सद्गुरूंनी सांगितलेलं काम कशा पद्धतीने करत आहोत याला ते महत्व जास्त आहे ना. त्या प्रकारे त्यांनी ते केले. ते प्रसन्न झाले आपल्या त्या शिष्यावर. देव सगळ्या क्रिया ज्या आधी सांगितल्यात नाही अभंगामध्ये तो अभंग परत पाठीमागणं परत घ्यायचो. काय कर्म करताना जाणून बुजून केलंय. चित्ताची शुद्धी तयार झालेली आहे. सर्व साधन चतुष्ट संपन्न अधिकारी बनलेले आहे. सद्गुरू पण भेटलेले आहेत. आता सद्गुरूंची भक्ती पण चालू आहे. कशासाठी? त्यांची आपल्यावर कृपा होण्यासाठी. अभंगाचं दुसरं चरण. गुरु कृपा होण्यासाठी 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 गुरु हे गोमती गुरु हे गोमती गुरु कृपा होण्यासाठी गुरु कृपा होण्यासाठी गुरु कृपा होण्यासाठी गुरु कृपा होण्यासाठी चालेल चुकले तर काय वाटत शिकायला पाहिजे ना आपण सगळी. चुकून शिकले
शेवटची चाल आपण लावली एखाद्या कीर्तनात तर ती तिथंच राहील, नंतर ती परत येईल असं नाही. पण एखादी चुकीच्या ह्याच्यातून तिला दुरुस्त करून जर आपण शिकलो तर ती मात्र शेवटपर्यंत राहील. हरिपाठ जेव्हा लहान असताना जायचो ना जेवणामध्ये, तेव्हा आता केतनचे पप्पा कसे जरा हे वाटतात ना, पण तेव्हा त्यांनी असे फटके मारले जातो पाठीमागं, त्याच्यामुळे ते शब्द चुकले आणि मग ते शब्द आता इथं कोण दुसरा चुकीचा बोलला की लगेच ते कानाला, त्याच्यावर मी मार खाल्लेला आहे ना, ते आठवलं त्यानं. असो तशी सद्गुरूंची जर भक्ती आपल्याकडे घडली तर ते त्यांच्या कृपेला आपण काय करू, पात्र हो. आणि ते एकदा त्यांची कृपा आपल्याला झाली की ते त्या कृपेचं फळ म्हणून आपल्याला आत्म्याचं दर्शन घडून देते आणि त्या दर्शनाने आपल्या जीवनामध्ये काय मिळेल, समाधान प्राप्त होईल. समाधान ते दर्शने दर्शने समाधान ते दर्शने समाधान ते दर्शने समाधान ते दर्शने होय सद्गुरु कृपेने, होय सद्गुरु कृपेने, गुरु कृपा होण्यासाठी, गुरु कृपा होण्यासाठी, होय सद्गुरु कृपेने, होय सद्गुरु कृपेने, गुरु कृपा होण्यासाठी, गुरु कृपा होण्यासाठी. एकदा का त्यांची कृपा झाली की जसं माऊली म्हटले शेवटच्या श्लोकाच्या खाली, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थधनुधरा, त्यात काय सांगितलंय, गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान, त्या ज्ञानाने ते आपल्याला आत्म्याचं दर्शन घडवून देते. तत्वमसी या शब्दाचा बोध करून देते की तू हा जो नश्वर देह आहेस तो नाहीस, त्याच्या पलीकडं. तेव्हा मगाशी ते सुरुवातीला आपलं चिंतन काय आलंय की त्या हॉस्पिटलमध्ये दवाखान्यात त्या शरीरावर काय इलाज केले जातात त्याच्याशी त्यांना काही फरक पडलेला नव्हता. ते त्या आत्मतत्वामध्ये विलीन होतो. ते विठ्ठल ते समाधान, ते दर्शन सद्गुरूंच्या कृपेने होतं. आपण सगळीची सद्गुरूची कृपे छायेखाली वाढलेली मंडळी आहात. सगळ्यांचं दर्शन झालं की अगदी समाधान. सुरुवातीलाच बोललो आपण हे जे काही बोलतोय ते मी पाहिलेलं नाही. माझं तरीला पण एकदा बोललो होतो की प्रत्यक्ष बाबांना, चरईच्या बाबांना मी काय पाहिलेलं नाही, पण कसं त्यांचं स्वरूप असेल, रूप असेल ते बापूंकडून ऐकलंय. ते बोलायचे ना, बाबा असे होते माझे, बाबा तसे होते माझे, बाबा म्हणजे ते माझं एवढं सांगायचं की मग तो फोटो बघायचो आणि मग ती कल्पना उभी करायची, बापू असं सांगतात मग बाबा कसे असतील. तसं यांचं पण काही मी म्हणजे आता आपल्यातली बऱ्याच जणी त्यांना पाहिलं नाही, कारण एवढी वर्ष त्यांच्या पण पुण्यती साजरी करतोय. पण बाबांच्या त्यांनी चरित्र लिहिले बाबांचं थोडंसं, तुकाराम बाबा मोंड्यांचं, त्यातून ते आठवते की कशी व्यक्ती असेल. तसं मगाशी बोललो छत्रपती संभाजी महाराज अगदी महाराजांच्या नंतर 9 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी एवढं काही कमी वेळात स्वराज्य केलं, निर्माण केलं, ते टिकवलं म्हणा, अजून सगळ्यांच्या पासून रक्षण केलंय. तसं त्या ठराविक वेळेमध्ये
अगदी स्वामींचा थोडा काळ त्यांना मिळाला, त्यांनी कसं त्यांचं केलं असेल. त्या सगळ्यांची कृपा आपल्यावर आहे. आपल्याला वेळेत ती फुलं पडायला पाहिजे. आता त्यांचं पूर्ण केलं त्या अभंगामध्ये परत येणार आहे, त्याच्यामुळे जास्त उशीर नको. झालेली सेवा मग तुमच्या कृपेने तिथं बोलण्याचा तो प्रयत्न केला. आपल्या सगळ्यांचं प्रेम आहे, त्या प्रेमाने आपण बोललो मगाशी की आपल्या सर्वांनी मिळून हे चिंतन सेवा करायची आहे. पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि या सेवेला पूर्ण विठोबा फुलं दिलेले कोणी टाकायची नाही, फेकून द्यायची नाही, जमा करायचे. मन तालुका गोपाळाची बहीण, माणगाव तालुका गोपाळाची बहीण, माणगाव तालुका गोपाळाची बहीण, माणगाव तालुका गोपाळाची नातो राम भोवा तुकाराम पधारे.
गुरु विधाने जाने देवा गुरु विधाने जाने देवा मोठ्या जवाचे नातोरा मोवा मोठ्या जवाचे नातोरा मोवा सत्यनारायण वाय सुरुधारी सत्यनारायण वाय सुरुधारी अधिकार मिळाला गाना देवा अधिकार मिळाला गाना देवा मोठ्या जवाचे नातोरा मोवा मोठ्या जवाचे नातोरा मोवा अधिकार मिळता काय शिक्षक अधिकार मिळता काय शिक्षक अधिकार मिळाला काय शिष्य केले अधिकार मिळाला काय शिष्य केले शरण राहिले देनानाथा शरण राहिले देनानाथा रंगाले मोती भजन करताने रंगाले मोती भजन कीर्तने रंगले लोकी भजन कीर्तने रंगले अश्विनी एकादशी करुणे भजना पूर्ण
ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, कैलासवासी मनु महाराज की जय, रामचंद्र सावंत महाराज की जय, वैकुंठवासी समर्थ रघुनाथ स्वामी महाराज की जय, अनुसया माते की जय, वडिलांचा हरिनाथ महाराज की जय, हरिनाथ महाराज की जय, दीनानाथ महाराज की जय, नथुराम महाराज की जय, वैकुंठवासी समर्थ रघुनाथ स्वामी महाराज की जय, द्वारका माते की जय, तुकाराम महाराज की जय, विठोबा महाराज की जय, पार्वती आई माते की जय, पुरुषोत्तम महाराज की जय. चरणी ठेवोनी माता अखंड आदे श्री सद्गुरुनाथा हरिबोला पुंडली गोवर्धन श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, सत्यनारायण महाराज की जय, दत्तात्रेय महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, कैलासवासी मनु महाराज की जय, रामचंद्र सावंत महाराज की जय, वैकुंठवासी समर्थ रघुनाथ स्वामी महाराज, अनुसया माते की जय, वडिलांचा दैवतांचा विजय, आदिनाथ महाराज की जय, आदिनाथ महाराज की जय, दीनानाथ महाराज की जय, नथुराम महाराज, वैकुंठवासी समर्थ रघुनाथ स्वामी महाराज, द्वारका माते की जय, तुकाराम महाराज की जय, विठोबा महाराज, पुरुषोत्तम महाराज की जय, पार्वती आई माते की जय जय जय.